आरुष 11-2026 हा महाथरार कालपासून सुरू झालेला आहे. काल सुद्धा आपण 8 संघ पाहिले, आज सुद्धा आपण 8चं पॅनल पाहतोय. 11-3 या ठिकाणी गोलंदाज. पहिला चेंडू लोअर फुल टॉस चेंडू बिटवीन द गॅप खेळून काढलाय 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं. थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणाने मात्र चेंडू त्या ठिकाणी स्टॉप झाला. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. प्रशांत आणि प्रकाश 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. निकेश किनी एक चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून हाताळली गेली तोच निकेश किनी यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा निकेश. या वेळेला काय घडलंय असं वाटलं होतं की डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू चाललाय आणि सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. बघा सेफल झाले होते, लक्षात आलं नाही. गार्ड घेताना आपण पाहिलं की ऑफ स्टंप वरती गार्ड घेतली असेल आणि त्यामुळे असं वाटलं होतं की लेग साईडला चालल्या, मात्र डावी एसट्यांवरती चेंडू आदळला गेला. त्रिफळाचित फर्निचर डिस्ट्रॉय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघा किती सेफल झाले होते. असं वाटलं होतं की बाहेर चाललेला आहे चेंडू, मात्र क्लीन बोल्ड त्रिफळाचित होत आहेत. या वेळेला आपण स्कोर बोर्ड पाहतोय. 2 वरती 1 विकेट गारद झालेली आहे. प्रकाश आहेत स्क्रीज वरती. संदेश येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संदेशला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. 5 षटकामध्ये मागच्या वेळेला आपण पाहिलं की 60+ धावा सुद्धा चांगल्या पद्धतीने चेस होण्याचा संभव या मैदानामध्ये होऊ शकतोय. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, अगदी दिशा दिली जाते. 1 धाव मात्र परिपूर्ण होते. 3 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. महत्वाचं षटक निकेश यांचं, कारण हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जखडून ठेवणं, बांधून ठेवणं हे तितकंच गरजेचं असतं आणि ती जबाबदारी निकेश कडून होताना यावेळेला ऑन साइडला चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फील्ड करतील, फेकी करतील, मात्र तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहतोय. आतापर्यंत 5 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1 धाव आणि पुन्हा 2 धावा. अशा प्रकारे 4 चेंडूमध्ये 5 धावा. यावेळेला चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. कॅच आउट होत आहेत असं दाखवत आहेत की सूर्य थोडासा अडथळा देत होता, मात्र सूर्याची किरण जरी आली तरी पण जबाबदारी इथे खूप महत्वाची आहे आणि जबाबदारी पूर्ण या ठिकाणी झेल घेण्यामध्ये यश येते. आई जीवदानी कसाळीचा हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बघा टोपी होती, टोपीचा पण आधार नाही मिळाला. एका हाताने त्याने पाहिलं की सूर्याची किरण मी रोखून ठेवू शकतोय, शॅडो घेईन, आणि त्या शॅडोचा उपयोग करून घेतला आणि मात्र जेलबाद. पहिल्याच षटकामध्ये 2 गडी महत्वाचे गारद. 5 चेंडूंचा आतापर्यंत सामना झालेला आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेत. 2 गडी महत्वाचे गारद झालेले आहेत. आता मोदलपाडा संघाला मात्र विचार विमर्श करावा लागेल. दोन्ही महत्वाचे ओपनर बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला येताना संदेश आणि राकेश 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. निकेश किनी यांनी आतापर्यंत 2 गडी गारद केलेले आहेत. 5 धावा दिलेल्या आहेत. चांगला होमवर्क केलेला आहे त्यांनी मोदलपाडा संघाचा. 12 आपण थोडासा शांत होताना पाहतोय, कारण बॉल जात नाहीये. त्याच्यामुळे या 5 षटकांमध्ये 45 ते 50 धावा सुद्धा खूप मोठ्या बनू शकतायत. निकेश येत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज होतोय. डावखुरा फलंदाज नवीन बॅटर राकेश. वाह, व्हॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली.
एक निर्धाव चेंडूचे सांगता. बघा निकेश याच्या गोलंदाजीमध्ये आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय, अगदी फिरवला होता चेंडू, फिरवला होता. कारण टप्पा पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं चेंडू उजव्या यष्टीच्या अगदी किंचितसा बाहेर दिशा थोडीशी बदलली गेली, साधारणतः 5 ते 10 डिग्री मध्ये दिशा बदलली गेली. त्यामुळे मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. सिमेंटची पिच आहे आणि थोडेसे मध्ये थोडे चढ उतार आहेत आणि त्याचाच फायदा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. आता मात्र हेमंत येत आहेत, अगदी कमी रनअप आहे हेमंतचा. मागच्या वेळेला षटकार चांगले मारले होते हेमंतच्या गोलंदाजीवरती. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे 30 सर्कल मध्ये. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक पाहताय तू की मी, आणि वेळेवरती अगदी कॉलिंग झालं, वेट आय एम हिअर, आणि कॉलिंग केलं की हा कॅच माझा आहे. आणि त्या ठिकाणी झेलबाद होत आहेत संदेश. बघा चेंडू हवेमध्ये असताना मात्र कॉलिंग तितकंच महत्वाचं होतं. थांबवलं, समोरच्या प्लेयरला थांबवलं, आणि हा तसा बघितला तर झेल चिपकलेला आहे. कारण नजर आपण पाहिली तर नजर तुटलेली होती, चेंडूवरून नजर गेली होती, मात्र हातामध्ये विसावल्यानंतर अगदी योग्य वेळेला हाताचे दरवाजे मात्र बंद केले आणि झेलबाद. विशाल तांडेल येत आहेत स्ट्राईक एंड वरती. या वेळेला हेमंतचा सामना करते. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आलेली आहे. या वेळेला कट केले, चेंडूला पाठवले पॉइंटच्या वरून, चेंडू येईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतायत, फेकी करतायत, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोर बोर्ड पुढे जातोय. 7 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. मात्र 3 गडी, महत्वाचे 3 फलंदाज मात्र या वेळेला तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत. 45 ते 50 टार्गेट नक्की डोक्यात असेल श्री गणेश मोदलपाडा संघाच्या. या वेळेला स्वतःला रूम बनवले, जागा बनवले आणि फटका सजवलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, दन दन करीत येतील या 4 धावा. संघर्षाचा चौकार 4. बघा अगदी 2 ते 3 पावलांचा रनअप आहे हेमंत यांचा. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय की जसं कळलं की पिचिंग झाल्यानंतर चेंडू थोडासा लेग साइडला वळतोय, अगदी स्वतःला जागा बनवली आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं. यावेळेला फुल टॉस, कुठे मारायचं होतं आणि कुठे मारलाय. आणि यावेळेला काय घडलंय, आयुष्यमान भव, जीवनदान दिले जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 सुद्धा सक्सेसफुल पूर्ण होत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आउट असतात, बघा फुलटॉस चेंडू दिला होता, डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, मात्र बॅटची कडा लागली आणि त्यामुळे चेंडू वरती गेला. त्या ठिकाणी थोडासा मिस जजमेंट झालं प्लेयर कडून आणि त्यामुळेच जीवनदान मिळालं. 3 धावा जरूर मिळाल्या. या 3 धावाने स्कोरबोर्ड 14 वरती आपण जाताना पाहतोय. मोदलपाडा संघाला कशाही का होईना धावा येणं मात्र गरजेचं आहे. आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल तांडेल 3 चेंडूमध्ये 9 धावांवरती खेळतायत. यावेळी पुन्हा एकदा रूम बनवले होते, मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू येईल फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा पूर्ण होत आहेत 22च्या रूपामध्ये. 22च्या रूपामध्ये 2 धावा. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय, 16 वरती विसावतोय स्कोर. म्हणजे जे पहिल्या षटकामध्ये फक्त आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या निकेश यांच्या, आणि तदनंतर मात्र 11 धावा आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये हेमंत यांच्या. पुन्हा एकदा आपण पाहतो विशाल तांडेल. यावेळेला चेंडू हवेत आहे, सेफ लँड होतोय. त्या ठिकाणी 1 धाव मात्र पूर्ण करतायत, फेकी करतील, बॉल पकडतील, फेकी करतील. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा
स्कोर बोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. या 3 षटकामध्ये म्हणजे साधारणतः 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 30 ते 35 धावा करण्याचा इरादा नक्कीच आपण पाहणार आहोत श्री गणेश मोदलपाडा संघाचा. पाणी सन्मान्य ज्ञानेश्वरचे मनोहर भगत यांच्याकडून 501 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. थँक्यू सो मच ज्ञानेश्वरजी. मैदानामध्ये आपण थोडासा ब्रेक पाहतोय कारण प्रेशर आहे, दडपण आहे आणि ज्या वेळेला दडपण असतं त्यावेळेला नक्कीच अगदी पाण्याची गरज सर्वांना जाणवत असते. राकेश आणि विशाल दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईकला आपण पाहतोय विशाल तांडेल 9 धावांवरती खेळतायत. निकेश येत आहेत गोलंदाजी मार्गामध्ये. पुन्हा या वेळेला मात्र प्रहार जोरात केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडतोय कमी. मिळेल 6 धावांची हमखास हमी. षटकार 6 धावा. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जातात. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय अगदी प्लॉट मध्ये चेंडू मिळाला होता. बॅटचा आपण जर संगम पाहिला तर वॉटर शॉट परफेक्ट टप्प्यात आला होता आणि जसा टप्प्यात आला तसं भिरकावून दिलं. आउट ऑफ द पार्क. षटकार. पुढचा चेंडू निकेश यावेळी पुन्हा उचललाय. चेंडू उचललाय. गेली गेली गेली. षटकार 6 धावा. सिक्सर. सन्माननीय जगन्नाथजी दामोदर पाटील साहेब आपणास मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतो. या आपण मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा अगदी आनंद आपण मंचावरून घ्यायचा. बॅक टू बॅक निकेश यांच्या 2 चेंडूवरती 2 षटकार विशाल तांडेल यांच्या बॅट मधून. विशाल नावाचा आता मात्र वादळ या ठिकाणी घोंगावले. 2 लगातार षटकार आलेले आहेत. तीच कामगिरी प्रत्येक यांच्या बॅट मधून मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिली होती. 3 षटकार लगातार आले होते. यावेळेला विशालच्या बॅट मधून 2 षटकार येताना पुढचा चेंडू तिसरा लावला जाईल काय. यावेळी कट केले आणि सीधा हातात. डायरेक्टली हातात. अगदी पाहिलं की त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि अगदी त्यांच्या हातात सहजगत्या झेल बाद. सन्माननीय जगन्नाथजी दामोदर पाटील साहेब आपणास मी नम्रतापूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतो. या आपण मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा अगदी आनंदाने मनमुराद आनंद घ्या. बघा आतापर्यंत आपण पाहिलं की विशालच्या बॅट मधून 2 लगातार षटकार आल्यानंतर मात्र सॉफ्ट डिसमिसल आपण पाहिलं की पॉइंटचा फिल्डरला क्लिअर करायचं होतं मात्र पॉइंटच्या हातामध्ये झेल देऊन बाद होत आहे. स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहिलेला आहे. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 30 धावा बोर्ड वरती लागलेल्या आहेत. 4 गडी जरूर गारद झालेले आहेत. अजूनही तेवढाच खेळ शिल्लक आहे. 2.3 षटकांचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बीमर बीमर आर पार. जैसे मिला मौका उसके ऊपर मार दिया छक्का. छक्का 6 धावा. तब्बल 3 षटकार निकेश यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. त्यानंतर मात्र विकेटचं पतन आणि पुन्हा एकदा बीमरच्या रूपामध्ये फुल टॉस चेंडू आणि पूर्णपणे फुल टोल वसूल करत या बीमर वरती षटकार. 3 हिट
फ्री हिटचं या ठिकाणी सिग्नल दिलं जाते. परवाना आहे, मारू शकतायत, असेल हिम्मत तर लाव, ते ठोकून. या वेळेला मात्र इनसाइड एज चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी पुढे सरसावले होते, मात्र मागे पुन्हा परतवून लावलं जाते. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. 38 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. श्री गणेश मोदलपाडा संघ थोडासा खुश आहे, कारण पहिलं षटक थोडस महागडं ठरलं होतं त्यांचं. पाहिलं तर 2 गडी त्यांचे गारद झाले होते. 5च धावा फक्त या ठिकाणी मिळाल्या होत्या. तदनंतर मात्र पाहिलं आपण दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि तिसरं षटक आपण पाहतोय 6 6 6 आणि 1 जवळजवळ 20 धावा यामध्ये आलेल्या असताना यावेळेला चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी वन बाउंस क्षेत्ररक्षण करतायत. रनआउट होईल काय? काय घडलंय? फिंगर इज ऑन, बॅक टू द डग आउट. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होईल पतन. बघा आपण पाहिलं बॅट थोडीशी अटकली होती, त्यामुळे मात्र नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन. प्रयत्न चांगला केला होता स्वतःला सेफ ठेवण्यासाठी, स्वतःला झोकून दिलं होतं. ड्राईव्ह एक जरूर मारली होती, मात्र पाहिलं की थोडस मार्जिन ऑफ एरर थोडस कमी पडले त्या ठिकाणी आणि त्यामुळेच रनआउटच्या रूपामध्ये एक विकेट या ठिकाणी मिळते. आपण जर पाहिलं 5 चेंडू आतापर्यंत निकेश किनी यांचे बघा. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, तदनंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक बिमरचा चेंडू हाताळला, त्यावरती षटकार. म्हणजे 4 चेंडूमध्ये 19 धावा, त्यानंतर 3 चेंडूमध्ये 19, त्यानंतर चौथा चेंडू 1 धाव, पुन्हा 1 धाव आणि रनआउटचं. म्हणजे तब्बल आपण पाहिलं 21 धावा आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये निकेश यांच्या 39 वरती स्कोरबोर्ड मोदलपाडा संघाचा. यावेळी पुन्हा एकदा निकेश गोलंदाजी मार्क वरती. चेंडूची कडा आणि टेकन. यस, झेलबाद, कॉट बिहाइंड, आउट होत आहेत बॅटर. आपण पाहतोय प्रकाश. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय की पहिल्या अटेम्प्ट मध्ये अनसक्सेसफुल ठरले होते. त्यानंतर प्रीतम यांनी पाहिलं की चेंडू हवेत आहे, पुन्हा त्या चेंडूकडे झेपावले आणि मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये यावेळेला कॉट बिहाइंड होत आहेत प्रकाश घाटाळ. स्प्रे घेऊन जायचं आहे. हॅलो, सन्मानित दीपकजी दामोदर पाटील साहेब, आपणास मी नम्रतापूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतोय. या आपण मंचावरती विराजित व्हा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती 39 धावा लागलेल्या आहेत. रोशन आणि किरण परेड हे मात्र 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्क होते प्रणव आहे, प्रणव भगत. या वेळेला मात्र मिस्ट्रोक होतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. चौथा षटक सुरू आहे आणि या चौथ्या षटकामध्ये आतामध्ये 1 चेंडू खेळून झालेले 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 11 चेंडूमध्ये 20 ते 22 धावा येणं गरजेचं आहे. एक चांगला स्कोर नक्कीच उभा राहील. 39 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. यावेळेला चेंडूला उडवलंय, चेंडू हवेत आहे, डिस्टन्स मात्र कमी आहे.
त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी बघत होते चेंडूकडे, मात्र उंची जास्त असल्यामुळे थोडासा बॅलन्स बिघडला गेला, जजमेंट चुकलं गेलं आणि त्यामुळे मात्र जीवनदान मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा रोशन यांच्या खात्यामध्ये जमा होतील. 2 धावा श्री गणेश मोदलपाडा संघाच्या धावफलकामध्ये जमा होतील. 41 वरती धावफलक नेऊन ठेवले. 3.2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय. 41 धावा लागले. 6 गडी जरूर गारद झालेले आहेत. पुढचा चेंडू प्रणव, या वेळेला चेंडू मिळाला, स्लॉट मध्ये पाठवले, प्लॉट मध्ये काय की नाही, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी, थोडीशी ताकद कमी पडली आपण पाहिलं तर, आणि झेलबाद होत आहेत. हेमंतच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि बॅक टू द डग आउट मिस्टर रोशन. बघा, हेलिकॉप्टर उडवला होता, मात्र हेलिकॉप्टर उडवल्यानंतर डिस्टन्स तेवढं पूर्ण करता आलं नाही. आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन पासून खूप जवळजवळ 10 ते 12 फूट आतमध्ये आपण हा झेल घेताना पाहिला. प्रयत्न चांगले केले होते. 7 गडी आतापर्यंत गारद झालेले आहेत. ही सुद्धा एक चिंतेची गोष्ट आहे मोदलपाडा संघाच्या बाजूने पाहिलं तर. अजूनही जवळजवळ 9 चेंडू शिल्लक आहेत. किरण परेड आहेत, सुनील आहेत, दोन्ही नवीन बॅटर अगदी मैदानामध्ये येत आहेत. मोदलपाडा संघ 41 धावा, हे 9च्या 9 चेंडू खेळण्याचा मानस असेल. आता मात्र स्कोर थोडा कमी झाला तरी चालेल, मात्र विकेट टिकून राहणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रणव भगत गोलंदाजी मार्कवरती, यावेळी पुन्हा चेंडूला उडवलंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा जीवनदान, 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. दोन धावा अगदी सहजगत्या पूर्ण होत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी झेल बाद होऊ शकला असता, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय. आधीच आपण पाहिलं की दरवाजे हाताचे बंद केले. यावेळी फुलटॉस चेंडू, चेंडूला दिशा दिली, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कमी पडतायत. मिळेल 4 धावांची हमखास हमी. 4 धावा, चौकार. बघा, रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की अगदी फुलटॉस चेंडू आला होता आणि जसा फुलटॉस चेंडू पाहिला तसं मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाताना 47 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 7 गडी गारद झालेले आहेत. अजूनही चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रणव भगत यांच्या 5 चेंडू मध्ये 8 धावा जरूर आलेल्या आहेत. पुढचा अजूनही शेवटचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू दणदण करत जाईल, बिटवीन द गॅप येईल, चौकार. 4 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 51. अगदी सुनीलचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू मध्ये 10 धावा, म्हणजे लगातार 2 चौकार सुनील यांच्या बॅट मधून येताना आपण पाहिल्या. एक चौकार आला होता आपण पाहिला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, तर दुसरा चौकार आपण पाहिला काऊ कॉर्नरच्या दिशेने. राज येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय किरण परेड असतील आता स्ट्राईक एंड वरती. 51 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. हे शेवटचं षटक, महत्वाचं षटक. चेंडू जसं बॅटला लागले तसं मात्र वेगाने दौड लावली, धावत सुटले आपण पाहिलं सुनील यांना, कारण सुनील यांची बॅट थोडीशी चमकलेली आहे. 2 चौकार जरूर बॅट मधून निघालेले आहेत आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न आहे, कारण उर्वरित 5 चेंडू आहेत. 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेले आहेत. 60च्या प्लस जाता येईल काय, एक थोडस मानसिक खच्चीकरण होतं, मनोबल वाढत असतं. 62 लागलेले आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा राज सज्ज होत आहेत.
यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र मिस आउट होत आहेत. एक निर्धाव चेंडू, चांगला बॉल, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये मोठे प्रहार किती होतील? फुल टॉस, फुल टॉस. या ठिकाणी काय घडेल? क्षेत्ररक्षक सज्ज, या चुकी होणार नाही. विकेट क्रमांक 8, 8वी विकेट या ठिकाणी संपुष्टात. सुनील येत आहेत मैदानाच्या बाहेर. एक चांगला चेंडू हाताळला होता, उलटा जरूर दिला होता, मात्र उंची जास्त आणि डिस्टन्स कमी, त्यामुळेच मात्र झेलबादच्या रूपाने या ठिकाणी सुनील बाद होत आहेत. आता अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. किरण आणि रवी चव्हाण, रवी चव्हाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 52 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात झालेला आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये 1 किंवा 2 तरी मोठे प्रहार हे मोदलपाडा संघाला हवे आहेत. आमच्या खेळाडू कक्षामधून ते खुणावतायत की एक तरी बाहेर आला पाहिजे. आडवा पट्टा, अगदी आडवा पट्टा या ठिकाणी मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र मिस आउट होत आहेत. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद. अजूनही आता 2 चेंडू शिल्लक असतील. 52 धावा स्कोरबोर्ड होते लावले. तर राज पाटीलचं कौतुक करावं लागेल. एकच धाव आतापर्यंत 4 चेंडू मध्ये खर्च केले. गती रोखून ठेवली होती. चेंज ऑफ पेस आपण पाहिला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. बॉल हातामध्ये येईल तोपर्यंत थोडस इकडे पाहिलं आपण तर यस, चौकार. आउटफील्डचा फायदा होतोय मोदलपाडा संघासाठी. 4 धावा, चौकार. बघा रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की बॅटला बॉल लागल्यानंतर बॉल जसा असं वाटलं होतं की आवाक्यामध्ये आहे फिल्डरच्या, मात्र दिशा बदलली गेली ऐन वेळेला आणि तदनंतर मात्र चौकाराच्या दिशेने 4 धावा. आणि या वेळेला शेवटचा चेंडू. आपण स्कोरबोर्ड पाहिला तर 56 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 56 धावा लागल्यानंतर 57 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आपण पाहतोय. जय आई जीवदानी कसाळी संघापुढे जर आपण स्कोरबोर्ड पाहिला तर श्री गणेश मोदलपाडा प्रशांत यांच्या 2 धावा, तदनंतर प्रकाशच्या 2 धावा, संदेश यांच्या आपण पाहिले 1 धाव, राकेश यांच्या 3 धावा. म्हणजे पहिले 4 फलंदाज मात्र आपण पाहिले तर कमी स्कोरवरती आउट झाल्यानंतर विशाल तांडेल यांनी चांगली बाजू सावरली. 21 धावा जरूर आल्या. तदनंतर आपण पाहिलं रोशनने 1-2 फटके चांगले मारले. त्यानंतर प्रकाश घाटाळ आले, 0 वरती बाद झाले. त्यानंतर किरण परेड नॉट आउट 1 धाव आणि सुनील त्या बॅटमधून आलेले 2 चौकार जे 4थ्या षटकामध्ये आले. त्यानंतर रवी चव्हाण एक नशिबाचा चौकार ज्यांना मिळाला आणि त्याचाच भरपाई म्हणून आपण 5 षटकामध्ये पाहिलं 56 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या असताना. जर आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर निकेश किनी यांच्या 2 षटकामध्ये 26 धावा, हेमंत यांच्या 11 धावा, प्रणव भगत यांच्या 12 धावा आणि राज पाटील यांच्या 5 धावा. म्हणजे राज पाटील सोडले तर तिन्ही आपण गोलंदाज पाहिले थोडेसे महागडे ठरलेत. वॅगन व्ह्यूच्या माध्यमातून पाहतोय आपण 1, 2, 3 षटकार आपण ऑन साइडला पाहिले तर 3 चौकार आपण ऑन साइडला पाहतोय. त्यामध्ये जर बिहाइंड विकेट अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने 2 अप्रतिम चौकार जे आले होते ते सुद्धा आपण पाहतोय या वॅगन व्हीलच्या माध्यमातून. 59 धावा स्कोरबोर्ड वरती, 56 धावा, 57 टू विन आहे. काय करतील, कारण ह्या 57 खूप महत्वाच्या असतील आई जीवदानीसाठी आणि 57 डिफेंड करणे खूप महत्वाचे आहेत मोदलपाडा संघासाठी. त्याला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील.
This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby. Yeah, bring it on, baby! आगमनात माझ्या आली साधी नितळ भावना किती आलो न राहू आता चल कपल होऊ ना. पूर्वार्धामध्ये This आपण is the पाहिलं sound. 56 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यानंतर मोदलपाडा संघाकडून या वेळेला 57चं आव्हान दिले आई जीवदानी कसराळी संघापुढे. हे आव्हान पेलून काढलं जाईल काय? गोलंदाजी मार्क वरती प्रशांत आणि प्रणव या वेळेला फलंदाजीसाठी सज्ज होताना मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिलात. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू आगाज केलाय बघा. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतो. प्रशांत, व्हॉट अ बॉलिंग. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बघा बॅट संगम नाही झाला, परंतु चेंडू स्टंप वरती आदळला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. पहिला चेंडू निर्धाव. या वेळेला चेंडूला उडवले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि व्हॉट अ झेल. काय कॅच घेतलाय, अप्रतिम. या कॅच ची मात्र रील आज घरी गेल्या गेल्या नक्कीच बनवली जाईल. कौतुक करावं लागेल राकेश. व्हॉट अ कॅच. राकेश यांच्या हातामध्ये कसा झेल बसला बघा. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतो. बॅटच्या अगदी पट्ट्यामध्ये चेंडू आला होता. चेंडूला पाठवलं होतं, आपण पाहिलं लॉंग ऑफच्या दिशेने. तिथून अगदी धावत सुटले ते जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्वतःला झोकून दिलं, बॅलन्स केलं आणि मात्र अप्रतिम झेल. लॉंग ऑफ वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावत आले आणि मात्र या ठिकाणी संपवलाय खेळ तो प्रणवचा. शून्यावरती एक गडी गारत. वाह, सामना रफ अँड टफ होणार, मजा येणार. 57 धावांचं आव्हान, कडक मॅच होणार यात काही शंका नाही. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, मिस अँड मिस. चांगला बॉल. अगदी कौतुक केलं जाते बघा. आपण सुद्धा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. क्या बात है. उजव्या एसटीच्या बाहेर पिचिंग ठेवलं जाते, दिशा थोडीशी बाहेर ठेवली जाते, कारण फलंदाजाला थोडीशी कसरत करामत करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. या वेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू येतोय ऑफ साइडला. त्या ठिकाणी थोडीशी आउटफील्ड खराब आहे. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी पूर्ण होईल काय? काय घडले? अँड फिंगर इज ऑन. गिव्ह इट बॅक टू द डग आउट. रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. मिस्टर आपण पाहतोय राज पाटील बघा काय फेकी केली आणि प्रेझेन्स ऑफ माइंड विकेट किपरचा बघा. चेंडू हातात आल्यानंतर पाहिलं त्याने की प्लेयर अजून खूप लांब आहे, स्वतःला झोपून दिलं आणि बॅट हवेत असताना मात्र या वेळेला रनआउटच्या रूपामध्ये विकेटचा पतन. दोन धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या असताना 2 गडी गारद झालेले आहेत. हा चिंतेचा विषय आहे आई जीवदानी कसराळीच्या बाजूने. मदन पण खुश असेल, कारण मदन अगदी काल आपण पाहिलं क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यानंतर आणि आपले शेजारी आहे मोदलपाडा, शेजारी आहेत आणि शेजाऱ्यांसाठी मात्र शुभेच्छा देत आहेत मदन. आणि ज्या वेळेला आपण पाहतोय आई गावदेवी कनेर संघाला जेव्हा प्लेयरची कमतरता येते ना, त्यावेळेला शेजाऱ्यांकडे धाव घेतली जाते. जसं आपल्याकडे एखादा माणूस आला आणि दुकानं बंद असतील तर साखर पावडर साठी सुद्धा आपण शेजाऱ्यांकडे जात असतो. तसेच या ठिकाणी प्लेयर कमी पडले तर एक हक्काचा माणूस, हक्काची टीम श्री गणेश मोदलपाडा. आणि म्हणूनच मदन सुद्धा खुश आहेत. शेजारीकडून चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते. आतापर्यंत आपण पाहिले प्रशांत ते 4 चेंडू आतापर्यंत खेळून टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती निर्धाव, त्यानंतर विकेट, पुन्हा निर्धाव आणि चौथ्या चेंडूमध्ये 3 धावा काढायच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी रनआउट. पुढचा चेंडू
प्रशांत डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. या वेळेला मात्र पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीला समांतर हात, अवांतर धाव. 3 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 57 धावांचं मोठं आव्हान आहे. 5 षटकामध्ये 57 धावा करायच्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. जमेची बाजू आहे. 2 गडी गारद केलेले आहेत. ही मात्र नक्की जमेची बाजू. या वेळेला सबमरीन डिलिव्हरी. चेंडू कुठे, बॅट कुठे, अंदाज मात्र नीट सापडत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला बॉल. आई जीवदानी कसराळी 3 धावा. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी स्टॉप केला जाईल. 2 धावा मात्र पूर्ण करतायत. या 2 धावेने मात्र षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येते. आणि या पहिल्या षटकामध्ये 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण जर पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा गोलंदाजीसाठी आले होते निकेश. निकेशने सुद्धा 5 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी गारद केले होते. आणि सेम टू सेम अगदी पलटवार आपण पाहतोय. प्रशांत गोलंदाजीसाठी आले दुसऱ्या इनिंग मध्ये, त्याने सुद्धा 5 धावा दिलेत आणि महत्वाचे दोन्ही गडी या ठिकाणी गारद केले. 24 बॉल 52 धावांची गरज. अगदी ताडाचं झाड आपण स्क्रीनवरती पाहतोय. कारण दिवस हे आजच्या घडीला सगळे फळझाड मात्र काहीच नाहीये. फक्त ताडवाले जे आहेत ना, ते मात्र आत्ताच्या घडीला खुश आहेत. ताडाच्या झाडावरती सर्वांचं लक्ष. चला राकेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 5 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या. 24 मध्ये 52 करायच्या आहेत. धवल आहेत 2 धावांवरती. निकेश आहेत 2 धावांवरती. हे सुद्धा पॉवर प्लेचा असणार आहे. 3 प्लेयर मात्र बाहेर असतील. या वेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड खेळतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक त्या ठिकाणी अगदी फंबल झाले होते, त्याच वेळेला चांगलं बॅकअप मिळाले आणि 2 धावा मात्र आपण पाहिल्यात पूर्ण होत आहेत. बघा बॅटला बॉल लागल्यानंतर आपण पाहिलं व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड खेळले. त्यानंतर बघा चेंडू अचानक उडाला होता आणि क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी बॅलन्स गमावून बसले होते आणि त्याच वेळेला बॅकअप मिळालं आणि मात्र 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. सात धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 1.1 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. थोडासा सन्नाटा आहे. या वेळेला अगदी नो मॅन लँड मध्ये चेंडू खेळला जातोय. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 9 धावा या वेळेला अंकित होत आहेत. धवल 6 धावांवरती खेळतायत. आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड. बघा थोडस फील्ड आउटफील्ड आपण पाहिली ऑन स्क्रीन आपण पाहतोय तर थोडस आउटफील्ड खराब आहे समोरच्या दिशेने सुद्धा, त्यामुळे चेंडूची दिशा बदलते. यावेळेला उडवलंय चेंडू, उडवलाय चेंडू हवेत आहे. स्वतः बॉलर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. एक हात मध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि यस फिंगर विकेटचं पतन. धवल बॅक टू दी डग आउट. बघा चेंडू पट्ट्यात आला होता, मात्र बॅटची टो जास्त लागले गेले, त्यामुळे चेंडू हवेत गेला आणि तदनंतर मात्र एक जीवनदान जरूर मिळाला होता, पण दैव देतं आणि कर्म घेऊन जातं अशा प्रकारची स्थिती झाली. पाहिलं अगदी 1 बाउन्स चेंडू हातात घेतला आणि तदनंतर मात्र डिरेक्टली हिट. यस आणि बॅट आपण पाहिली हवेमध्ये असताना मात्र या ठिकाणी डिरेक्टली हिट झाला. वाह अप्रतिम, व्हॉट अ डिसिजन. अंपायरचं सुद्धा मी कौतुक करेन की अगदी काय घारीच्या नजरेप्रमाणे नजर आहे. बॅट हवेत असताना मात्र या वेळेला विकेटचं पतन. अगदी आपण पाहतोय की लाईव्ह असल्यामुळे अगदी दूध का दूध और पाणी का पाणी. पुढचा चेंडू या वेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. स्वतःला जंप केलं आणि
फील्ड केली, 1 धाव मात्र पूर्ण करतायत. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतोय. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. 57 चा टार्गेट आहे. अजूनही 46 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 46 धावा. या वेळेला आपण पाहतोय काय पिचिंग झाला होता. 1.5 धाव चेंडू, चांगला बॉल. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतायत थोडेसे शेफळ झाले होते. असं वाटलं होतं की डाव्या एसटीच्या बाहेर आहे, मात्र चेंडू आपण पाहिला तर मिडल एसटीच्या वरून जाताना. कधी कधी ह्या क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये स्वतः बॅटर्स शेफल होत आहेत, उजव्या एसटीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळेला मात्र डाव्या एसटीच्या बाहेर अवांतर. खराब चेंडू. 12 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. पुढचा चेंडू राकेश. यावेळेला मिस स्ट्रोक झालेला असताना अगदी पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नशिबाने साथ दिले. निकेश किनी आणि जयेश. यावेळेला आपण क्रीज मध्ये पाहतोय 13 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 2 षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. आता मात्र 18 मध्ये 44 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18, धावा हव्यात 44. रफ अँड टफ. आम्ही खेळू शकतो, आम्ही मारू शकतो, मोठे फटके मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हा आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. त्याला 18 मध्ये 44 धावांची गरज आहे. आई जीवदानी कसराळी व संघाला 18 मध्ये 44. या षटकामध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. आशा जिवंत राहतील, स्वप्न अबाधित राहतील, कारण या वेळेला हे 18 चेंडू खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघासाठी. यावेळी चेंडूला उडवलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि यस, कॅच इट. विकेटचा पतन. प्रकाश यांनी अप्रतिम झेल या वेळेला घेतलेला आहे. प्रशांत यांच्या पहिल्याच चेंडूवरती या वेळेला विकेट जयेशच्या रूपाने प्राप्त होते. बघा, अप्रतिम कॅच या ठिकाणी घेतला गेलाय, अगदी सहज हातामध्ये विसावला. 4 गडी या वेळेला गारद झालेले आहेत. 13 धावांवरती 4 महत्वाचे गडी, म्हणजे थोडासा बॅकफुटला जातोय आपण पाहतोय संघ आई जीवदानी कसराळी. सतरा चेंडू 44 धावा. 17 मध्ये 44 हव्या आहेत. मी करू शकतोय, माझ्याकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत मी असे अनेक सामने जिंकलेले आहेत. तो इतिहास सगळा आठवावा लागेल. सर्व शक्ती पणाला लावून या ठिकाणी उतरावं लागेल, खेळावं लागेल, सिद्ध करावं लागेल. फुलटॉस चेंडू आणि यस, व्हॉट अ शॉट. आपण पाहिलात अगदी 9 चेंडू आहे बिमरच्या रूपामध्ये. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. बघा, चेंडू पट्ट्यात आला होता, चांगला चेंडूला दिशा चांगली दिली होती, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः होते. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली. बघा, अगदी बोटांना बॉल स्पर्श झाला होता, मात्र यावेळेला फ्री हिट असेल. 15 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आणि या वेळेला जेव्हा तुम्ही न थकता न थांबता प्रयत्न करत राहता, तेव्हा नशीब ही तुम्हाला साथ देते. नशिबाचा चौकार. 4 धावा. अगदी फ्री हिटचा हा बॉल होता. पाहिलं, बॅट ची कडा लागली, थोडीशी उसळी मिळाली, कीपर या ठिकाणी बीट झाले. त्याचबरोबर दोन्ही फिल्डर अगदी हे पाहत होते आणि बॉलची दिशा मात्र
इकडे तिकडे बदलत असताना अगदी शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न केला होता, मात्र हाताला लागल्यानंतर स्पीड एवढा होता बॉलचा की पुन्हा एकदा सीमारेषा पार जाताना आपण पाहिलं. 19 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना झालेला आहे. 2.2 षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहेत. पुढचा चेंडू प्रशांत, यावेळेला टापरी शॉट आणि यस टेकन. बाद होत आहेत. विकेटचं होतंय पतन. या ठिकाणी निकेश केने बॅक टू द डग आउट. 7 धावा 5 चेंडू मध्ये काढतायत आणि निकेश केने मात्र या ठिकाणी डग आउट मध्ये येतील. बघा 15 मध्ये आता 38 बनवायचे आहे. पंधरा चेंडू आणि 38 धावा. फुल टॉस. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बॉल्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. आपण जर आता स्कोर पाहिला तर 23 धावा. अजूनही तिसरा षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 चेंडू खेळून झालेले आहेत. 23 धावा 5 गडी गारद झालेले आहेत. पुढचा चेंडू प्रशांत, यावेळेस चेंडूला उडवलंय. डिस्टन्स मात्र, अरे बापरे, काय घडले. जजमेंट चुकला होता आणि 4 धावा. चेंडूकडे न पाहता मात्र स्वतः पुढे सरसावले होते आणि त्यानंतर जेव्हा लक्षात आलं की चेंडू माझ्या डोक्याच्या वरून चाललेला आहे, सूर्यनारायणाचा हा करिश्मा आहे, त्याचाच फायदा होतोय. आपण पाहतोय अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहिलं. श्यामजी पाटील कसराळी, श्याम काळ्या पाटील कसराळी, आपण मंचावरती यायचं आहे. चला यावेळेला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. नो मॅन्स लँड होईल. निर्जन स्थळीमध्ये चेंडू विसावतो. यावेळेला दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. कीपर या ठिकाणी 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने बघा अगदी कीपर कडे आपण पाहिलं तर अगदी चाणाक्षपणे फेकी बरोबर केली होती. 29 धावा मात्र आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये काढायचे आहेत 28. 12 चेंडू 28 धावा. 12-28 होऊ शकतात, करू शकतात. सामना मात्र आताही बरोबरीमध्ये आहे. बारा चेंडू 28 धावा. 12 मध्ये 28. सामना अजूनही बॅलन्स. हे षटक महत्वाचं आहे. यामध्ये किती धावा येत आहेत
गोलंदाज जर सरस ठरला तर नक्कीच कमबॅक करेल मोदलपाडा, आणि जर यावरती आघात केला बॅटरने तर नक्कीच कमबॅक होईल आईजुदाने कसाळीचा संघ. चेंडू आपटला आणि व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. नशीब आहेत मला वाटतं मोदलपाडा संघाच्या बाजूने की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मात्र झेल सुटला होता, त्यानंतर चान्स मिळाला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र या ठिकाणी झेल बाद होत आहेत. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की हात टाकला होता आणि दुसऱ्या हातामधून नंतर मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू या ठिकाणी विसावताना आपण पाहिला. पर्न येतोय आता आपण पाहतोय. पर्न येत आहेत वरती आपण पाहतोय. अगदी महत्वाचा गडी गारद झाल्यानंतर 28 चेंडूंची गरज आहे. 11 चेंडू 28 धावा. पुन्हा त्याच स्थितीमध्ये मात्र या वेळेला दन 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 चेंडू फर्रार तेज तरार चौकार 4 धावा. नो बॉल. लक्ष्मण रेषा ओलांडली का? यस यस यस, ओव्हर स्टेपिंग. लक्ष्मण रेषा ओलांडले आणि या ठिकाणी अजून एक चेंडू सुद्धा वाढेल आणि एक धाव सुद्धा एक्स्ट्रा. नो बॉल, फ्री हिट. फ्री हिट. आता फ्री हिट म्हणजे लायसन दिले, या लायसनचा उपयोग करून घ्यावा लागेल. 11 मध्ये आता हव्यात 23. 11 चेंडू आणि 23 धावा. एक नशिबाचा चौकारी आला आणि त्यामध्ये नो बॉल. अकरा चेंडू 23 धावा. फुल टॉस, फुल टॉस, नो बॉल. परत एकदा नो बॉल. वन्स अगेन नो नो नो, नाही, नो, नेवर. हे प्रभू कृष्ण जगन्नाथम, काय घडलंय? ओव्हर स्टेपिंग, ओव्हर स्टेपिंग, नो बॉल. चौकार 4 धावा, म्हणजे या आणखी 5 धावा मिळालेल्या आहेत. ओव्हर स्टेपिंग, चुकी झाले, चुकी झाले. यस, आई जीवदानी माते की जयचा जयघोष मात्र या खेळाडू कक्षामध्ये होतोय. स्कोरबोर्ड आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असतील 11. 11 चेंडू मध्ये धावा हव्यात. आपण पाहतोय 18. 11 चेंडू आणि 18 धावा. 11 मध्ये 18. बघा 12 मध्ये 28 हव्या होत्या, आता मात्र 11 मध्ये 18 हव्यात. या 5 म्हणजे 9 वरती 2 चौकार, 2 नो बॉल, 2 चौकार, हे मात्र नक्कीच महागात पडलेले आहेत मोदलपाडा संघासाठी. 11 मध्ये 18. 6 गडी बाद झालेले आहेत. काय घडेल, कोण जाईल पुढे? सामना मात्र रफ अँड टफ चाललाय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र थोडे पाठीमागेच राहून, यावेळेला जर आपण पाहिलं तर ओव्हरस्टेपिंगच्या 2 वेळेला नो आल्यानंतर मात्र आपण पाहिलं यावेळेला पाठीमागूनच चेंडू हाताळला गेलाय. म्हणजे यावेळेला नो येणार नाही याची मात्र नक्कीच दक्षता बॉलर कडून घेतली गेली. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. 10 मध्ये 17. काय मॅच बनवले, सामना फिरलाय पुन्हा एकदा. हे 2 नो चेंडू ना खूप महागात पडलेत आणि त्या 9 चेंडूवरती आलेले 2 खणखणीत चौकार. 10 मध्ये 17. त्याला या वेळेला 10-17 गोलंदाजी मार्क होते गोलंदाज. हा हा, व्हॉट अ स्पीड, वेगवान, तेज तर्रार. आता मात्र वेग या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. निर्धाव चेंडू
9 मध्ये 17. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी मिस होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 8 बॉल आणि 17 धावा. 8 मध्ये 17. अगदी आपण पाहतोय आमचे हे क्रीडा रसिक मंचावरती विराजित असलेले बंद कर बघतील. चला पुढचा चेंडू 8 मध्ये 17. यावेळेला चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी बिटवीन द गॅप खेळला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील का? यस, सक्सेसफुली 2 धावा पूर्ण होत आहेत. 7 बॉल 15 धावा. 7 मध्ये बनवायच्या आहेत त्या 15. 7 मध्ये 15 धावा या होऊ शकतात. आम्ही करू शकतोय. आई जीवदानी कसाळी संघ आणि एका बाजूने आपण पाहतोय श्री गणेश मोदलपाडा. काय हा चेंडू खूप महत्वाचा असतील. या चेंडूवरती काय करामत केली जाईल? हा काय कम बॅक केले. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. 6 मध्ये आता हवेत 15. बघा असं असतं, ज्या वेळेला आपल्याकडून चुका होतात ना, तेव्हा चुका सुधारणे तितकंच गरजेचं असतं. बघा अगदी 2 पायांच्या मधून चेंडू आपण पाहिला. 6 मध्ये 15. 6 बॉल 15 डीजे सुद्धा आपण पाहतो स्क्रीनवरती. डीजे मास्टर ऑन स्क्रीन नाव. अगदी दुपारच्या 17 वाजता आपण पाहतो. अगदी 11 वाजल्यापासून आहेत आणि हा खेळाडू पक्ष आपण पाहतोय स्क्रीनवरती. आई जीवदानी कसाळीचा प्रणवला पाहतोय, निकेशला पाहतोय आपण. तसेच आपण हेमंतला सुद्धा पाहतोय. यावेळेला मात्र गोलंदाजी मार्क वरती येत आहेत मिस्टर रवी. गोलंदाजी मार्क वरती रवी येत आहेत आणि सूचना दिली जाते, काही कर, बिमर टाकू नको. 6 मध्ये 15. या ठिकाणी वळवून मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्धाव चेंडू होतोय. चांगला बॉल. 5 मध्ये 15. 5 मध्ये 15. आमच्याकडून इथे सांगितलं जातं खिशातली जडीबुटी काढली जाते. अगदी स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय. यावेळेला कट अँड टेकन, कॉट बिहाइंड. हा बघा, हा असर आहे. 4 मध्ये आता बनवायचे आहेत 15. 4-15. 7 गडी गारद झालेले आहेत. हेमंत येतील आता यावेळेला क्रीज वरती. बघा अगदी नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर अगदी सुसाट वेगाने सुटले होते. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगला कॅच घेतला. अगदी फर्स्ट स्लिपच्या दिशेने जाणारा कॅच. आपण विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. रवी चव्हाण अगदी 2 चेंडू चांगले टाकलेले आहेत, चांगले हाताळलेले आहेत. आता मध्ये 4 मध्ये 15 बनवायचे आहेत. चार बॉल 15 धावांची गरज. सामना होता कुठे आणि झालाय कसा, असं वाटत होतं की एका वेळेला आई जीवदानी कसाळीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेले आणि तदनंतर मात्र कमबॅक केले. मोदलपाडा फुल टॉस आणि वाईट. खराब चेंडू. 4 मध्ये 14. 4 बॉल आणि 14 धावांची गरज. रवी आहेत गोलंदाज. 4 मध्ये 14. थोडस प्रेशर आहे, प्रेशर कुकर प्रमाणे स्थिती झालेली आहे. या ठिकाणी दडपण वाढले. यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर
आणि सॅक्रिफाईस विकेट केली जाते. विकेटचं पतन रनआउटच्या रूपामध्ये गडी क्रमांक 8 आयुष येत आहेत. साहिल आहेत. साहिल पाटील. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 मोठे फटके हवे आहेत. बॅटर आपण पाहिलं जीवाच्या आकांताने अगदी स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न केला होता. का केला आहे अट्टास? नक्कीच जर 2 मोठे फटके आले तर मात्र मॅच मध्ये रंगत आणखी वाढेल. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जायला हवा. 3 चेंडू आणि 14 धावा. 3-14. यस, चेंडूला उडवलंय. चेंडू आर पार. काय जोश, काय उत्साह. मॅच आता मात्र 2 मध्ये 8. 2 चेंडू 8 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी चेंडू स्लॉट मध्ये मिळाला होता आणि पाठवलं त्याला पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावा. 2-8. अजूनही आहे मॅच, अजूनही आहे. येस सर. Yes, sir. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. कुठे क्षेत्ररक्षण लावायचे अशा प्रकारची मनस्थिती मात्र आपण पाहतोय मोदलपाडा संघाकडून. हो दे जोरदार टाळ्यांचा गजर. 2 मध्ये 8. क्या बात है. 2 चेंडू 8 धावा. रवी गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला बाउन्स झाला होता चेंडू. एकच धाव. पाईच्या रूपामध्ये ही 1 धाव येते. आता 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. नो किंवा वाईटच या संघाला मात्र या ठिकाणी वाचवू शकतो. जर गोलंदाजाकडून चुकी झाली तरच आई जीवदानी कसराळी कमबॅक करेल. 1 चेंडू आणि 7 धावा. बघा हा फटका लागायला हवा होता. 1 चेंडू. चला 1 चेंडू आणि 7 धावा. वाईट बॉल आहे की काय? नाही. अगदी बॅटला या ठिकाणी कडा लागली होती. अप्रतिम रवी आणि या आजच्या दिवसातील बेस्ट 4 मध्ये जाणारा संघ ठरतोय. आपण पाहतोय मोदलपाडा श्री गणेश मोदलपाडा. पहिल्या दिवसातील आई गावदेवी कनेर आणि दुसऱ्या दिवसातील संघ आहे श्री गणेश मोदलपाडा. वेल डन. यानंतर उद्याच्या सत्रामध्ये आपण चंदनसर गटातील मातब्बर संघ पाहणार आहोत आणि परवाच्या दिवशी ग्रँड फिनाली असेल. अगदी अ गटातील सर्व मातब्बर संघ परवाच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. म्हणजे आता जसं दिवसेंदिवस या आरुष 11 ची मात्र रंगत वाढेल यात काही शंका नाही. उद्याच्या दिवसामध्ये आपण जे संघ पाहणार आहोत, आपण खामलोली संघ पाहणार आहोत, आपण जयदुर्गा रायपाडा संघ पाहणार आहोत, V24 चंदनसर, आई ग्रुप परेडपाडा, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव, आई जीवदानी गासपाडा, गावदेवी वैतीपाडा आणि सत्यनारायण कोपरी ब हा महाथरार आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांना आग्रहाचं आमंत्रण असेल उद्या नक्कीच या मैदानावर